एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांचा सन्मान सोहळा। छायाचित्रामधून एखाद्या परिसरातील विकास कामाचा पूर्वीचा आणि आताचा बदल प्रभावीपणे नागरिकांसमोर मांडता येतो। छायाचित्रांमधील हा बदल लोकांच्या स्मरणात कायम राहतो, असे प्रतिपादन सोलापूरचे महापौर विनायक कोंडाले यांनी केले। सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि एसपी सिक्युरिटी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी महापौर विनायक कोंडाले बोलत होते। यावेळी विचार मंचावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, हबप धोंडोपंत दादा यांच्या भजनी सांप्रदायिक फटाचे अध्यक्ष नारायण सुरवसे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते छायाचित्रकारांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। महापौर विनायक कोंडाले यांनी आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगताना 2007 मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर केलेल्या विकास कामाचा उल्लेख केला। 2012च्या निवडणुकीत जुन्या आणि नव्या छायाचित्रांच्या माध्यमातून विकास कामातील बदल नागरिकांसमोर मांडता आला आणि त्याचा निवडणुकीत फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले। छायाचित्रकार हे इतिहासाचे साक्षीदार असून त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेले क्षण पुढील पिढ्यांसाठी मौल्यवान ठरतात, असेही त्यांनी नमूद केले। यावेळी इंद्रजित पवार यांनी फोटोग्राफरांच्या कॅमेऱ्यामागे एक संवेदनशील पत्रकार असतो, असे सांगत छायाचित्रकारांच्या कार्याचं महत्त्व अधोरेखित केले। प्रास्ताविक विक्रम खेलबोडे यांनी केले, सूत्रसंचालन लखन आदाटे यांनी केले, तर आभार सागर सुरवसे यांनी मानले। विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे छायाचित्रकार आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। संघाचे सरचिटणीस सागरदादा सुरवसे, फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर आणि पत्रकार बंधू आणि छायाचित्रकार बंधू, दरवर्षी आपण पत्रकार संघाच्या वतीने विविध उपक्रम राबवत असतो। त्यामध्ये 6 जानेवारीला पत्रकार दिन असेल, महिला दिनानिमित्त महिला भगिनींचा सत्कार करतो, फोटोग्राफर डे निमित्त फोटोग्राफर बांधवांचा सर्वांचा सत्कार या ठिकाणी आपण करत असतो। त्यानुसार आज या इथं फोटोग्राफरांचा आणि कॅमेरामॅनचा सत्कार होत आहे। या सोहळ्यासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचं परत एकदा स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। मग स्वीकृत नगरसेवक करण्यासाठी काहीतरी लागतं ना, कॅटेगरी लागते ना, त्याच्यात काही नियमावली आहे, कुठली नियमात बसवायचं असा प्रश्न पडला। मग राजाभाऊ बसले होते तात्यांपाशी आणि ते म्हटले मला काय माहीत नाही बाबा आपण कसं बसवायचं। मग ते म्हटले आमचे साडू आहेत, माझे लहान साडू आहेत, म्हणजे त्यांच्याकडे आहे काहीतरी, त्यांना बोलून घेऊया, लाव म्हणले फोन। मग फोन लावला, मला म्हणजे तात्या कुठे येणार आहे, मी म्हटलं घरी आहे, ये म्हणले पटकन ऑफिसला। मग मी गेलो तात्यांकडे, तात्या म्हणले अरे तुझ्या साडूला नगरसेवक करायचं आहे। म्हणजे चांगली गोष्ट आहे, अरे पण कसं करू म्हणले। मी मला काय कसं करू, मी काय सांगू म्हणले। अरे म्हणले त्याला काहीतरी हे असतंय, मग तुझ्याकडे काय आहे का म्हटले। पण असं गोष्ट होती की 1996ला मी एक चॅरिटेबल ट्रस्ट केले होते राजापूरच्या नावाने, आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही काही सामाजिक उपक्रम राबवले होते की विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असेल, नवरात्रमध्ये प्रसाद वाटप असेल वगैरे, आणि ते फोटो होते माझ्याकडे। मला सांगायचा उद्देश काय आहे की फोटोचं काम कधी ते फोटोचा अल्बम माझ्याकडे होता आणि तो अल्बम मी तात्याला दिला आणि त्या संस्थेचं रजिस्ट्रेशन तात्याला दिलं। तात्या पास झालं म्हणजे ह्याच्यावर नगरसेवक होतं म्हणजे हे फोटोग्राफरनी एखादी म्हणजे फोटोमधून जे काय एखादी गोष्ट आपण जतन करू शकतो, त्याच्यामध्ये एखादा माणूस नगरसेवक होऊ शकतो, हे मला आवर्जून सांगायचं होतं। त्यांनी राजेंद्र प्रसादांना आणून तो जिल्ह्यातला सगळ्यात पहिला पुतळा जो पंचायत समिती उतरला आहे, आणि त्यांनी ते म्हणजे काही नोंदच नव्हती ना, आता जिल्हा परिषद स्थापन नव्हती, आम्ही बरेचसे बघितले नोंद आहे का की बाबा कधीच आहे। त्यांनी म्हणले आमच्या आजोबांनी केलेलं आहे, त्यांचे कोणशिलावर नाव असावं। मग आम्ही प्रयत्न केला पण नाही, त्यांच्याकडे फोटो सापडला, त्या फोटोवरनं लक्षात आलं की कुठल्या टायमिंगला उद्घाटन झालेलं आहे आणि काय झालेलं आहे। म्हणजे हा फोटोचं महत्त्व, जरी माणूस गेला तरी फोटो हा त्या कामाचं किंवा याचं येतं, त्याच्यातून आम्ही मग ते साल काढलं आणि मी त्यांना म्हणजे आश्वस्त केलं की बाबा त्याच्यात कोणशिलात तुमचं नाव घेऊ। एवढं फोटोग्राफरचं महत्त्व आहे। आता फोटोग्राफर
तुम्ही फोटो बरोबर तुमच्यात एक पत्रकार बी दडलेला असतो. बरेच जण त्याच्याबरोबर बातमी पण लगेच हे करून टाकतो. तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. काही अडचणी असल्या तर इंद्रजित पवार म्हणून सांगा, जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काय सांगू नका. बराच अनुभव आला, पण काम करत असताना छायाचित्रकारांनी ज्या ठिकाणी त्या टायमाला जे छाया टिपलेले होते त्याचा मला एवढा उपयोग झाला की 2012 नंतर 2007च्या नंतर 2012ला जेव्हा माझी इलेक्शन आली, लोकांना मी त्या ठिकाणी पटवून दिलो की पूर्वी आपला एरिया कसं होता आणि आता कसं झाला. म्हणजे ह्याचा अर्थ काय, एखादा फोटोमधील फरक लोकांच्या एकदा नजरेसमोर आल्यानंतर ना त्याची जी स्मरणशक्ती एवढी तीव्र आणि एवढी भक्कम होती की ह्याच्यामुळे मला दुसऱ्यांदा संधी म्हणून त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी लोकांनी दिलं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की छायाचित्रकारांना विशेष या ठिकाणी अभिनंदन करतो की तुमच्यामुळं जे काही बारीक सारीक गोष्टी आहेत, जे काही सातत्य आहे ते जगासमोर तुम्ही आणायचं काम आपण करता. आणि पत्रकारांना देखील पत्रकार असतील तुम्ही देखील या ठिकाणी अतिशय सातत्य जगासमोर ठेवता. आणि तुम्हाला एवढंच मी बोलतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. बापूंनी